मित्रांनो, जर तुम्हाला इंस्टाग्रामवरती अकाउंट काढायचं असेल तर बेसिक थिंग आहे की तुमच्याकडे इंस्टाग्राम ॲप्लिकेशन असणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम डाउनलोड करावं लागेल. तुम्ही प्रथमतः प्ले स्टोअरवरती जावा, तिथून तुम्ही इंस्टाग्राम डाउनलोड करून घ्या. आता इथं अपडेटेड म्हणून लिहिलेलं आहे, म्हणजे माझ्याकडे पहिल्यापासून इंस्टाग्राम हे अवेलेबल आहे, परंतु अजून अपडेट केलेलं नाही. जर तुमचं इंस्टाग्राम हे अपडेट केलेलं नसेल तर तुम्ही अकाउंट काढू शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम ॲप्लिकेशनला अपडेट करून घ्या. आता तुम्ही इथं पाहू शकता इंस्टाग्राम हे अपडेट झालेलं आहे. इथं आपण इंस्टाग्रामला ओपन करूया. आता ओपन केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता माझे एक्झिस्टिंग अकाउंट इथे ऑलरेडी अवेलेबल आहे, परंतु खाली तुम्ही पाहू शकता क्रिएट न्यू अकाउंट असं लिहिलेलं आहे. आता आपलं नवीन अकाउंट काढायचं म्हटल्यानंतर आपण त्याला क्लिक केलं पाहिजे. आता इथं तुम्ही दोन पद्धतीने तुमची इंस्टाग्राम न्यू अकाउंट काढू शकता, एक तर मोबाईल नंबरने आणि दुसरं जीमेल ॲड्रेसने. ठीक आहे, तर आता मी इथे जीमेल ॲड्रेसने माझं अकाउंट काढणार आहे. तर मी खाली साइन अप विथ ईमेल ॲड्रेस यावरती क्लिक करतो. आता इथं मी माझा ईमेल ॲड्रेस टाईप करतो आहे. आणि नेक्स्टवरती क्लिक करतो आहे. आता पासवर्ड क्रिएट करायचा तुम्हाला इथे. आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. आता इथं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की तुम्ही जे लॉग इन केल्याचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे आहेत का. आता यावेळी तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं की हा फोन जर का तुमचा पर्सनल यूजसाठी असेल तरच तुम्ही इथं सेव्हवरती क्लिक करा, कारण जेव्हाही तुम्ही या अकाउंटमधून लॉग आउट कराल त्यानंतर पुन्हा लॉग इन करण्यासाठी तुम्हाला डिटेल्स हे शोधायला लागणार नाहीत, हे ऑटोमॅटिकली फिल होऊन जातील. जर हा मोबाईल तुमचा नसेल तर इथे नॉट नो म्हणून क्लिक करा. आता इथं तुमची बर्थ डेट सिलेक्ट करायची आहे. आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. तुमचं इथं पूर्ण नाव टाकायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक करा. आता हे इंस्टाग्रामने त्यांच्याकडून डिफॉल्ट असं युजरनेम दिलेलं आहे. जर तुम्ही याच्याबद्दल संतुष्ट असाल तर हा असं निश्चित करा, कारण मी आता संतुष्ट आहे त्या मिळालेल्या युजरनेमबद्दल. किंवा नसेल तर तुम्ही तुमचं युनिक नेमसुद्धा इथं टाकू शकता, पण हे कोणी घेतलेलं नसलं पाहिजे, तर नंतर तुम्हालाच ते युजरनेम हे तुम्हाला इथे भेटेल. आता हे मला आहे ते युजरनेम मी याच्यात संतुष्ट आहे म्हणून मी पुढे नेक्स्टवरती क्लिक करतो आहे. या इंस्टाग्रामचे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, यावरती तुम्हाला आय ॲग्री म्हणून क्लिक करायचं आहे, तरच तुम्हाला अकाउंट ओपन करता येईल. इथे तुम्हाला प्रोफाईल पिक्चर ठेवायचं आहे. जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा स्किपवरती क्लिक करू शकता. अशा पद्धतीने आपण इथे इंस्टाग्रामचे अकाउंट हे सक्सेसफुली ओपन केलेलं आहे. इथे ते विचारत आहे की तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टमधले जे इंस्टाग्रामचे ऑलरेडी अकाउंट असलेले जे मेंबर आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत का, तर इथे अलाव करू शकता किंवा डोंट अलाव करू शकता. स्किप करा. स्किप करता. स्किप करा. आता इथे तुम्हाला जे फेमस इंस्टाग्रामर्स आहेत त्यांचे तुम्हाला प्रोफाईल इथे पाहायला मिळतील. जर कोणाला फॉलो करायचं असेल तर तुम्ही फॉलो करू शकता. जर अनफॉलो करायचं असेल, जे ऑलरेडी फॉलो केलेले असतील त्यांनासुद्धा तुम्ही अनफॉलो करू शकता. नंतर फॉलो करून तुमचे अकाउंट ओपन होईल. आता हे तुम्ही पाहू शकता तुमचे अकाउंट सक्सेसफुली ओपन झालेलं आहे.